गझल फुलांचं ऋतू सत्य हा सेगमेंट आपण सुरू केला आहे. सोलापूरच्या प्रख्यात सेवानिवृत्त प्राचार्या आणि एकेकाळच्या डेप्युटी मेयर, अतिशय हुशार व्यक्तिमत्व डॉक्टर नसीम पठाण. या पुस्तकाचं मुखपृष्ठ मी तुम्हाला दाखवलं होतं, पण आत्ता मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे दोन्ही मी तुम्हाला मुद्दाम दाखवतोय. अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद आपल्या बुद्धीचं कौशल्य वापरून हिंदी गझल अंजुम यांनी ज्या लिहिल्यात त्याचा मराठीमध्ये भावानुवाद करून गझलच्या मराठी रसिक जनांसाठी एक खजिना उपलब्ध करून दिला. तेच हे पुस्तक आणि याच भावानुवादाचा गझलच्या ओळी आणि तो भावानुवाद याचं सादरीकरण कविप्रवी शो यूट्यूब चॅनलवर आपण सुरू केलेलं आहे. आज तिसरा एपिसोड. अंजुम यांची आपण दुसरी गझल पाहणार आहोत. एका गझलमध्ये 2 व्हिडिओ बनवावे लागत आहेत, त्यामुळं रसिक जनांनी प्रत्येक व्हिडिओचा आस्वाद घ्यावा याच नम्र विनंतीसह चला सुरू करूयात या सेगमेंटमधला एपिसोड नंबर 3. डॉक्टर नसीम पठाण यांना मनपूर्वक प्रणाम करून. कतरे में भी सागर देख, कतरे में भी सागर देख, सबको एक बराबर देख, मील के तू न पत्थर देख, साथ हमारे चल कर देख, फिक्र न कर तू औरों की, बेहतर है अपना घर देख, फिक्र न कर तू औरों की, बेहतर है अपना घर देख, कत्ल हुआ है फिर शायद, शोर बहुत है बाहर देख, उसकी छत तो उसकी है, तू अपना ये छप्पर देख, लड़ने वाले तूफान से डूब न जाना तट पर देख, लड़ने वाले तूफान से डूब न जाना तट पर देख. शायरने या गझलमध्ये समानतेचा विचार व्यक्त केला आहे. एखाद्या गोष्टीला क्षुल्लक महत्त्व देऊ नका, कारण थेंबाथेंबानेच समुद्र होत असतो. शून्यामध्येही अनेक अंक जडलेले असतात, म्हणून एका थेंबाचेही महत्त्व आहे. सर्वांनाच समान महत्त्व किंवा समान दृष्टीने पाहिलं पाहिजे हा संदेश शायर देत आहे. किती मैल आपण चालणार किंवा चाललो आहोत हे न पाहता चालत राहणंच महत्त्वाचं आहे, कारण त्याशिवाय मार्ग संपणार तरी कसा. उगीच इतरांसाठी झुरत बसण्यात अर्थ नाही. तुम्ही प्रथम आपण कोण योग्य आहोत का नाही त्याचा तरी विचार करा, मग बाकीचं पहा. कुणाची तरी हत्या बाहेर झालेली आहे, त्याचे हनन झालेले आहे, हिंसा झालेली आहे, बाहेर तसा खूपच दंगा गोंधळ होत आहे, त्याचा जीवही त्यांनी घेतला आहे. हे पहा, इतरांचा विचार करताना हत्या विध्वंस हेच समोर होत आहे. त्याचं घर संपलं, तो संपला, त्याचं छत्र संपलं यासाठी तू विव्हळ होऊ नकोस, नाहीतर तुझं आहे तेही नष्ट होईल. तू तर या जीवनांमध्ये वादळांशी टक्कर देत आहेस, पण तुझ्या अवधानाचे विचलन झाले तर तूही आहे तिथेच थांबलेला दिसशील. असं जर अवधानच विचलन झालं तर तू त्या तटावरच संपशील.
बुडून जाशील म्हणून बाकीचे विचार सोड. आपल्या संकटांशी स्वतः सामना करायला शिक. नुसतं तटावरच थांबून अडून बसू नकोस. थांबला तो संपला असा तर संदेश शायर देत नसेल. अगदी चपकल विश्लेषण, अगदी चपकल भावनांचं प्रगटीकरण अंजुमच्या या गझलेचं डॉक्टर नसीम पठाण यांनी केलं आहे. आणि ते जसंच्या तसं तुमच्या मनापर्यंत पोचवण्याचा हा एक वेगळा प्रयत्न. प्रवीचा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल, ज्या चॅनलवर प्रवीने आपल्यासाठी विविध रंगांनी नटलेले अनंत एपिसोड्स दिले आहेत. 6,668 व्हिडिओचा खजिना असलेला एकमेव व्हिडिओ चॅनल. चला, जर अशा चॅनलचा तुम्ही नक्की आस्वाद घेत राहाल याच अपेक्षेने आपण हा सेगमेंट, जो की डॉक्टर नसीम पठाण यांच्या गौरवार्थ मी चालू केला आहे, हा सेगमेंट आपण नक्की रोज पाहाल. आवडल्यास आपल्या इतर मित्रांना शेअर कराल. आपल्या सोलापूर शहराचं वैभव असं आपण ज्या व्यक्तीला मानतो, हायली इंटेलिजंट लेडी ऑफ आवर सोलापूर डिस्ट्रिक्ट, अनंत पुरस्कारांनी गौरविलेली पण अतिशय साधेपणा मनात ठेवून आपली पावलं जमिनीवरच चिटकून राहतील याची दक्षता घेत, समाजाचं भान राखत, समाजसेवेचा वसा कुठे ना कुठे पूर्ण करत जगणारी ही एक हुशार स्त्री. म्हणूनच प्रचंड आदरभावाने हा सेगमेंट कवी प्रवी शो यूट्यूब चॅनलवर सुरू केला आहे. आपण पुन्हा एकदा मी तुम्हाला गझल फुलांचं ऋतुसत्य या त्यांच्या अंजुम यांच्या गझलांच्या भावानुवादाच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आणि मलपृष्ठ हे दोन्ही पुन्हा एकदा दाखवतोय आणि या व्हिडिओतून रजा घेतो. गझल फुलांचं ऋतुसत्य, डॉक्टर नसीम पठाण यांनी केलेला अंजुम यांच्या गझलांचा भावानुवाद. पाहत रहा कवी प्रवी शो यूट्यूब चॅनल.